मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे मला वाटतं असं कुठेही नाहीये. तब्येत खराब होती 4-5 दिवस झाले म्हणून ते घरामध्ये आहे, ती गोष्ट नक्की आहे. मला वाटतं आज ते दुपारी वर्षावर येतील. महायुतीची कुठली बैठक आज नाहीये. आम्ही सगळेजण तिथे पाहणी करायला आलेलो आहोत. सर, तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्याच्यामुळे अशी चर्चा सुरू झाली. काहीच नाही. देवेंद्रजीकडे मी रोज असतो, आपण बघतायत. मी त्यांच्याकडे दुपारी पण असतो, संध्याकाळी असतो, रात्री पण असतो. त्यामुळे त्या बैठकीचा काही संबंध नाही. पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो. अतिशय चांगली चर्चा आमची त्या ठिकाणी झाली. माझे आणि त्यांचे अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत. आणि त्यामुळे खूप चांगल्या मागच्या सगळ्या गोष्टींना आम्ही पुन्हा उजाळा दिला. 2.5 वर्षातल्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा, अनेक निर्णयांच्या बाबतीमध्ये सुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी झाली. संकटमोचक म्हणून भूमिका बजावली का? नाही, काही संकटमोचकाची भूमिका नाही. मी तेच सांगतो की मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो. याआधी देखील उद्धव ठाकरेंच्या वेळेला तुम्हीच तिकडे होता, आता देखील तुम्हीच आहात, त्यामुळे चर्चा वाढलेली आहे. योगायोग बनवाय सगळ्या गोष्टींचा. आता काय सांगू. चला आता आपल्याला नाराजी काही नाहीये, काहीच नाराजी नाहीये. सगळे बघण्याकरता एकत्रित आलेले आहे. तर तिन्ही पक्षांचे नेते आझाद मैदानावर दाखल झालेले आहे. 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता इथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते इथे तयारीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, त्याचबरोबर संजय शिरसाट सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. धनंजय मुंडे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. शपथविधीच्या तयारीचा आढावा तिन्ही पक्षांकडून घेतला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर हसन मुश्रीफ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरला आणि त्यामुळे आता 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आझाद मैदानावर या तयारीचा आढावा घेण्यासाठी महायुतीने ही एकजूट दाखवलेली आहे. तिन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सध्या तयारीचा आढावा घेतला जातोय. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून. मनश्री, आता महायुतीची एकजूट पाहायला मिळते. तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व नेते पोहोचलेले आहेत. नेमके कोण कोण या ठिकाणी उपस्थित आहेत? तिन्ही पक्षांचे नेते, तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी हे एकत्रितरित्या आझाद मैदानावर शपथविधीच्या तयारीच्या पाहणी करता पोहोचलेले आहेत. काल आपण बघितलं की भाजपचेच नेते या ठिकाणी पाहणी करता येत होते. चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते. मात्र शिवसेनेच्या काही नेत्यांनी सांगितलं होतं, विशेषतः दीपक केसरकरांनी असं सांगितलं होतं की आम्हाला याबाबतची कुठलीही माहिती नाही, आम्हाला कळवलं गेलं नव्हतं, नाहीतर आम्ही देखील पाहणीसाठी गेलो होतो. अशा प्रकारची विधानं आल्यानंतर आज महायुतीनं एकत्रितरित्या आपण एकत्र आहोत आपलं शक्ती प्रदर्शन दाखवण्याकरता तिन्ही पक्षांचे नेते एकाच वेळी एकत्र आझाद मैदानावर आपल्याला पाहणी करता आलेले बघायला मिळतात. यामध्ये राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आहेत, अनिल भाईदास पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत, त्यासोबतच भाजपकडून गिरीश महाजन आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत. तर शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील हे सुद्धा आझाद मैदानात आलेले आहेत. आणि आज सध्या आपण बघतोय की आझाद मैदानात आजपासूनच कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अगदी माध्यम प्रतिनिधींना सुद्धा आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या आत सोडलं जात नाहीये. जेव्हा नेते पाहणी करतायत त्यावेळेस देखील माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे हे आतमध्ये उपस्थित नाहीयेत. त्यांना बाहेरूनच कव्हरेज करायला सांगितलं जात आहे पोलिसांकडून. त्याच्यामुळे एकंदरीतच 2 दिवसाआधीच आता मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त हा आझाद मैदानाच्या परिसरात लावण्यात आलेला आहे. आणि इथे आपण बघतोय की आता सगळे नेते हे कदाचित काही वेळातच माध्यम प्रतिनिधींशी बातचीत करतील. सगळे नेते हे महायुतीचे एकत्रितरित्या आज आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर बघायला मिळतात. एकंदरीत सध्या आपण बघितलं तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण ही चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याचं उत्तर अद्याप मिळत नव्हतं. मात्र आता काही वेळातच महायुतीचे हे सगळे नेते एकत्रितरित्या प्रेस कॉन्फरन्स घेतील किंवा माध्यम प्रतिनिधींशी बोलतील अशी शक्यता आहे. बघूयात ते नेमकं काय बोलतात. माध्यम प्रतिनिधींशी कदाचित हसन मुश्रीफ आणि प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे संवाद साधण्याची शक्यता आहे. धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पाहतोय शपथविधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते पोहोचले. तोडेंगे तोडाल ते तोडाल ते बाहेर चालेल का? इथं चालेल बाहेर चालेल का?
केली अशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन असणार आहे. आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी माननीय शिरसाट जे आहेत, माननीय गावंडे जे आहेत, मुश्रीफ जे आहेत, धनंजय मुंडे जे आहेत, आमचे गिरीश महाजन जे आहेत, अनिल पाटील जे आहेत, आम्ही सर्वांनी या स्पॉटवर आझाद मैदानावर जे आमच्या महायुतीचे अत्यंत महत्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे आणि त्यामुळं तिन्ही पक्षाचे येणारे कार्यकर्ते, तिन्ही पक्षाचे येणारे पदाधिकारी, आमचे आमदार, खासदार आणि जे जे सरकारकडनं निमंत्रित असतील, शेवटी हा सोहळा राज्यपाल महोदय आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळं शेवटी जरी गव्हर्नमेंट हा कार्यक्रम करणार आहे, शासकीय कार्यक्रम असला तरी या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे. सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे. मला असं वाटतं की आम्ही जे काही लोक येतील, जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल, माननीय पंतप्रधान तर येणारच आहेत, पण बाकी जे आमचे अमित भाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आमचे केंद्रीय नेते असतील, केंद्रीय मंत्री असतील, इतर राज्याचे CM DCM आहेत, आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, जनता आहे, या सर्वांचं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित देणे आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली आहे. तर अजूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे झालेली तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी एकत्र येत पाहणी केलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी मान्यवर येणार असल्यामुळे या तयारीचा आढावा आम्ही घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. योग्य ते नियोजन झालं पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणूनच पाहणीसाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसनं एकदा शपथविधी घेतलेला इथं